नमस्कार, मी रुपेश स्वागत करतो आपलं या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो जुनागडमधील ऐतिहासिक वारसा लाभलेला आपल्या देशातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकीचा एक उपरकोट किल्ला बघायला। हा किल्ला जुनागड बसस्थानकापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे। उपरकोट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येतो। तसेच सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत तुम्ही इथे भेट देऊ शकता। गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असलेला हा किल्ला 3ऱ्या शतकातील मौर्य राजवंशाच्या कालखंडात बांधला गेल्याचं सांगितलं जातं। या ठिकाणाशी जुळलेली आणखी एक आख्यायिका अशी आहे की हा किल्ला श्रीकृष्णाचे आजोबा म्हणजेच कंसाचे वडील उग्रसेन यांनी यादवांच्या काळात बांधला होता। मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच तुम्हाला हा द्वार दिसेल। हा मुघल काळात बांधण्यात आला आहे म्हणून याला मुघल द्वार म्हणतात। तर आतल्या बाजूने आणखी एक द्वार तुम्हाला बघायला मिळेल। हा एक हिंदू राजाने बांधला असून याच्या वरची नकाशी तुम्ही बघू शकता। ही नकाशी दारावरच्या तोरणासारखी बनवली गेली आहे म्हणून या द्वाराला तोरणद्वार असं म्हणतात। तर या द्वारातून आत शिरण्याआधी इथे तुम्ही भगवान श्री गणेश व श्री हनुमानजीची मूर्ती बघू शकता। असं म्हणतात या मूर्ती एकाच दगडाचे 2 भाग करून बनवली आहे। थोडा पुढे येताच इथे 2 मार्ग तुम्हाला दिसतील। एक मार्ग पार्किंगच्या दिशेने जातो तर दुसरा मार्ग या पायऱ्या चढून बगीचाच्या दिशेने जातो। तर आपण बगीचाच्या दिशेने मार्गक्रम करूया। बगीचात प्रवेश केल्यानंतर तुम्ही इथे पाणी साठवण्याचे मोठे टाके बघू शकता। याला नवाबी तलाव असं म्हणतात। इथूनच तुम्ही गिरनार पर्वताचं सुंदर रूप सुद्धा बघू शकता। या किल्ल्याचा संपूर्ण परिसर जवळपास 5 किलोमीटर मध्ये पसरला। इथे तुम्ही निसर्गाचा भरपूर आस्वाद घेऊ शकता। तसेच किल्ल्याच्या बुरुजावर ठेवलेली ही तोफ पण तुम्ही बघू शकता। थोड्या दूर पायी चालत आल्यानंतर तुम्ही ही विहीर बघू शकता। ही विहीर जवळपास 1000 वर्ष जुनी आहे। पायऱ्या असलेल्या विहिरीला नवघन कुवू म्हणतात। 10व्या शतकात तयार केलेल्या विहिरीचं नाव त्या काळातील चुडासमा वंशाचे प्रसिद्ध शासक राजा नवघन यांच्या नावावर दिले गेले। तर हा बाहेरील भाग 11व्या शतकात नवघन यांचे पुत्र खेंगरा यांनी बांधलाय। इथे कबुतरांना राहण्यासाठी काही कप्पे तयार करण्यात आले। हे सुद्धा 11व्या शतकातील आहे असं मानलं जाते। नवघन कुवतून बाहेर येताच तुम्ही इथे खेड्यार माता मंदिराचे दर्शन सुद्धा घेऊ शकता। इथून 2 मिनिट पुढे चालत आल्यानंतर तुम्ही हा सुंदर परिसर बघू शकता। किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेला हा परिसर किल्ल्याचा सर्वात सुंदर भाग आहे। इथे तुम्हाला एक मोठा बगीचा बघायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे ही अडीकडी वाव। 15व्या शतकात ही बावडी खोदण्यात आली होती असं जुनागड शासकीय संकेतस्थळावर नमूद आहे। पण काही इतर स्रोतांनुसार ही चुडासमा राजवंश काळात म्हणजेच 10व्या शतकाच्या मध्यांतर किंवा 11व्या शतकात तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो। ही बावडी बांधण्यात आली नसून एका मोठ्या खडकाला कोरून बनवण्यात आली आहे आणि ही कोरल्याचे चिन्ह तुम्ही या ठिकाणी बघू शकता। असं म्हटलं जातं की अडी आणि कडी या अविवाहित महिला राजघराण्यात दासी म्हणून काम करायचे आणि त्या इथूनच पाणी भरायचे म्हणून या बावडीला अडीकडी वाव म्हणतात। 166 पायऱ्या असलेली ही विहीर जवळपास 123 फूट खोल आहे। संपूर्ण उपरकोट फिरायला संपूर्ण दिवस कमी पडतो। तरी या व्यतिरिक्त तुम्ही इथे 2ऱ्या व 3ऱ्या शतकातील दगडात कोरलेली 2 मजली बुद्धिस्ट गुफा पण बघू शकता। त्या व्यतिरिक्त इथे तुम्ही जामा मस्जिद व तोफा बघू शकता।
या तोफा तुर्कीवरून 1538 मध्ये समुद्राद्वारे सौराष्ट्रामध्ये पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यासाठी आणल्या होत्या. त्यात एक नीलम तर दुसरी मानेक नावाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणावरून तुम्ही जुनागड शहराचा सुंदर दृश्य बघू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तसेच लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर परत भेटूया. जय महाराष्ट्र.